नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गेल्या वेळेला काळजी काय घ्यायची प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये काय करायचं हे आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आणि ह्या वेळेला आपण मात्र की ज्या डिलिव्हरीज आहेत किंवा प्रसूती आहे ती कुठल्या कुठल्या मार्गाने होऊ शकते याबद्दल डिटेल बोलणार आहोत. डॉक्टर वैशाली किल्लेकर पुन्हा एकदा आलेल्या आहेत इथे आणि यांची बोरिवली वेस्टला ओरिजिन प्लस या ठिकाणी त्या प्रॅक्टिस करतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मला पहिला प्रश्न असा आहे की आपण जे ड्युरेशन ठेवतो प्रेग्नन्सीचं ते साधारणतः आमच्या लोकल माणसाप्रमाणे 9 महिने असं म्हणतो आपण. 9 महिन्यास किंवा आपण म्हणतो 9 महिने 7 दिवस. तर ते कधी 36 वीक्सचं होतं किंवा कधी त्याच्यामध्ये 40 वीक्सचं होतं किंवा 44 वीक्सचं होतं. तर यावेळेला काय फिटसला किंवा मुलाला बाळाला काय दोष निर्माण होऊ शकतील किंवा प्रेग्नन्सीमध्ये काय कॉम्प्लिकेशन येऊ शकते? ओके. सो पहिली गोष्ट म्हणजे 9वा महिना जो सुरू होतो तो 36 वीक्स ते 40 वीक्स हे 9वा महिना आहे. आता पूर्वीचा कॉन्सेप्ट नाही आहे की आपण 9वा महिना म्हणजे तुम्हाला जी डिलिव्हरी डेट दिली आहे तो 40वा आठवडा असतो. तर 40व्या आठवड्याच्या आधी आपण 2 आठवडे जसं सर बोलले 44 वीक्स 42 वीक्स तर आधी ते थांबण्याचा कॉन्सेप्ट होता. आता न्यूअर गाईडलाईन्सप्रमाणे आपण ते पुढे थांबत नाही. जशी डिलिव्हरी डेट येते दॅट इज द लास्ट ते आपण थांबणार आणि त्या दिवशी आपण ॲडमिट करून जे काय नॉर्मल डिलिव्हरी होते, फोर्सेप होते, व्हॅक्यूम होते, सिझेरियन होतं ते आपण कंप्लीट करणार. तर आता 36 वीक्स म्हणजे काय आणि त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे? 36 वीक्समध्ये बेसिकली बाळाचे जे लंग्स आहेत आपण त्याला लंग्सला मराठीत बोलणार फुफ्फुस. तर फुफ्फुसची जी मॅच्युरिटी आहे तर ती व्यवस्थित होते. तर त्याच्यामुळे तो टप्पा आपल्याला मिळालाच पाहिजे. ते एकदा झालं की बाळ एकदम इंडिपेंडेंटली बाहेर श्वास घेऊ शकतं बाहेर आल्यावर. तर त्याचा तो इम्पॉर्टन्स आहे. म्हणून आपण म्हणतो की 7व्या किंवा 8व्या महिन्यात डिलिव्हरी नको, 9वा महिना टच होऊ दे. आता 9वा महिना टच झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी डिलिव्हरी झाली तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही बाळाला. इट कॅन इझिली बी डन. म्हणजे स्वतःहून कळा आल्या तर काही आपल्याला थांबवायची गरज नाही किंवा ॲडमिट करून अरे हे काय झालं असं काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट आता 40व्या आठवड्यापर्यंत आपल्याला कसं काळजी घ्यायची तर ह्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आईच्या दृष्टिकोनाने एव्हरी डेचं डेली फिटल किक काउंट हा एक प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे जे स्वतःहून आईने ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये सकाळी नाश्ता केल्यानंतर, दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री जेवल्यानंतर ह्या 3 वेळानंतर तुम्हाला 1 तासभर बाळ किती वेळ फिरतंय ते तुम्हाला काउंटिंग करायचं आहे. ते क्युम्युलेटिव्ह काउंटिंग म्हणजे ते ॲड करून जे काउंटिंग आहे ते तुम्हाला मिनिमम 10 मिळायला पाहिजेत इन 24 आवर्स. जर तुमचं बाळ 10 वेळा फिरतंय इन 24 आवर्स तर ते परफेक्ट आहे, तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही. दुसरं गोष्ट, जर तुम्हाला सगळ्या बाळांचं वेगळं असतं म्हणजे सगळ्या आईंना एक वेगळ्या प्रकारे कळतं की बाबा माझं काम झालं आता मी आराम करते तर मला आता फिरतंय ते कळतंय किंवा मी आडवी झाली आहे तर मला कळतंय किंवा मी शांत आता मी काही विचार नाही करत आहे तर मला बाळ खूप फिरतं हे जाणवतं आहे. तर ती वेळ जी आहे कोणाला 4 वाजता कळेल, कोणाला 9 वाजता कळेल, तर ती वेळ जी आहे ती प्रॉपरली त्यांना एव्हरी डेची कळायला पाहिजे. जर कुठल्याही दिवशी असं झालं की नेहमी माझं बाळ 1ला हलतं, 4ला हलतं, मला नेहमीच कळतं पण आज नाही हललं तर तो दिवस तुम्हाला लगेचच तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. म्हणजे ते हार्टबीटचं चेकिंग करतो आपण, ते 2 प्रकारे करतो. एक आपण डॉपलर मशीननी करतो जेव्हा आपल्याला 1 मिनिट आपण ते चेक करतो आणि दुसरं आपण NST करतो, नॉन स्ट्रेस टेस्ट म्हणून करतो, जे एक मोठ्या मशीनवर असतं हार्टबीटचं चेकिंग. त्याच्यामध्ये 20 मिनटं आपण बाळाचं हार्टबीटचं चेकिंग करतो. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली कळतं की बाळाला आत्ता ॲट प्रेझेंट काही आतमध्ये त्रास होतो आहे का. जर असं काही त्रास उद्भवत दिसत असेल म्हणजे ते रिॲक्टिव्ह नसेल नॉन स्ट्रेस टेस्ट तर मग आपण ते पुढचे स्टेप्स घेतो की आपल्याला ॲडमिट करायची गरज आहे का, आपल्याला औषधं देऊन त्याला नॉर्मल करायची गरज आहे, ते तुमचे डॉक्टर तुम्हाला इन्फॉर्म करतील. तिसरी गोष्ट, 9वा महिना येईपर्यंत मेजरली सगळे जे बायका आहेत ते कंटाळून जातात खायला की आम्ही आता 9 महिने जेवला आता किती जेवणार, 9वा महिना आला आता बस आता काढा असं होऊन जातं. तर तसं चालत नाही. आता तुम्हाला जे आहे ते उलटं जास्त काळजी घ्यायची कारण तुमच्या बाळाचं जे वजन आहे ते 2 किलोच्या वरती पोचलं आहे. 2.5, 3.5 हे आपण नॉर्मल वजन पकडतो. तर तेवढ्या वजनाच्या बाळाला जर तुम्ही डायरेक्टली अर्धं खायला द्यायला लागला तर मग ते बाळ कसं राहणार, त्याला त्रास होणार आतमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जे खाणं पिणं आहे ते परफेक्ट ठेवणं इम्पॉर्टंट आहे.
अदर दॅन दॅट अकॉर्डिंग टू द सीझन तुम्हाला पाण्याचा इंटेकसुद्धा लक्ष ठेवायला लागेल. जर समर सीझन आहे तर तुम्ही जेवढं पाणी पित होता त्याच्यापेक्षा अर्धा लिटर तरी पुढे पिणं कंपल्सरी आहे. म्हणजे बाळाचं जे सर्क्युलेशन आहे ते सगळं नीट राहतं. बाळाला जे काही खुराक म्हणजे तुमचं जे न्यूट्रिशन म्हणा जे काय मिळायचं आहे ते तुम्हाला प्रॉपरली बाळाला ते पोचू शकतं. आणि 9व्या महिन्यामध्ये सर्वात जास्त कंपल्सरी आहे की तुम्ही डाव्या कुशीवर झोपताय. कारण डाव्या कुशीवर झोपण्याचं तुमचं इम्पॉर्टन्स काय आहे की जेव्हा आपण सरळ झोपतो तर तेव्हा गर्भाशय जे आहे ते आता तुमच्या वरच्या अगदी पोटापर्यंत वाढलेलं असतं. त्याचं प्रेशर खूप असतं आणि पाठून आपले जे आहेत ते मेजर वेसल जात असतात ज्याला आपण एओर्टा आणि इन्फिरियर विना कावा म्हणून म्हणतो, जे आपल्या हार्टपासून रक्त बाहेर घेतात आणि आत घेतात. तर त्याच्यावर दबाव पडतो त्याचा आणि त्याच्यामुळे नॉर्मली सुद्धा खालच्या सगळ्या म्हणजे आपलं जे पेल्विक ऑर्गन्स आहेत किंवा पायाचे जे आहेत स्नायू त्यांना रक्त थोडं कमी पोचतं जर आपण सरळ झोपलो तर. पण आपण डाव्या कुशीवर जेव्हा झोपतो तेव्हा त्याचं प्रेशर आहे तो निघून जातो. मग मी राईट साईडला का नाही झोपू शकत? तर राईट साईडला जेव्हा तुम्ही झोपता तर नॉर्मली सुद्धा तुम्ही जर सरळ झोपला तर थोडंसं त्याचा एक नॅचरल इन्क्लिनेशन राईट साईडला असतं. म्हणजे आपला युट्रस जो आहे तो राईट साईडलाच थोडासा झुकलेला असतो. तर तो प्रेशर काढण्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला झोपणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाळाला थोडं एक 5% 10% एक्स्ट्रा रक्त पुरवठा मिळेल आणि त्याच्यामुळे आणि बेनिफिट मिळेल. पुढची गोष्ट आपल्याला डीप ब्रीदिंग जे आहे ते इम्पॉर्टंट असतं. म्हणजे प्रॉपरली सकाळी आणि संध्याकाळी 15 मिनटं प्रॉपर डीप श्वास घ्यायचे. सो डीप ब्रीदिंग काय इम्पॉर्टंट आहे? डीप ब्रीदिंग ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जर बाळाला तुम्ही 15 मिनटं सकाळ संध्याकाळ जर प्रॉपरली ब्रीदिंग करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बाळाला ऑक्सिजन पुरवठा थोडा जास्त देऊ शकता आणि त्याच्यामुळे बाळाचं जी वाढ आहे बाळाची जी हालचाल आहे ती चांगली होते. अदर दॅन दॅट तुम्हाला खाण्यामध्ये हाय प्रोटीन डाएट हे मेंटेन ठेवणं इम्पॉर्टंट आहे तुमच्या डिलिव्हरीपर्यंत. कारण बाळाचे जे बिल्डिंग ब्लॉक्स आहे किंवा बाळ ज्यांनी बनतं ते प्रोटीन असतं. तर जर इन केस तुमचं असं झालं की तुमचं कंटाळा झाला असेल, खाण्यापिण्यामध्ये व्यवस्थित लक्ष झालं नसेल किंवा खूप बिझी असाल तुम्ही आणि बाळाचं वजन जर तोपर्यंत सुद्धा तुमचं 2 किलो पोचलं नसेल तर तुम्ही आत्ताही कव्हरअप करू शकता जर तुम्ही हाय प्रोटीन डाएट घेत असाल तर. अदर दॅन दॅट तुमचं डेंजर सिग्नल जसं सरांनी विचारलं की काय असू शकतं, तर सर्वात इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्हाला जर बाळ फिरत नसेल तर तुम्हाला लगेचच तुमच्या डॉक्टरांकडे जायचं आहे. जर तुम्हाला खालून लघवीसारखं पाणी सुटायला लागलं आणि ते तुमच्याकडून कंट्रोल होत नसेल तरी पण तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे. तर त्याच्यामध्ये ह्याला आपण म्हणतो की ते पिशवीचा पाण्याचा फोडा फुटला. तर ते लिकिंग जेव्हा होतं त्याच्यामध्ये मग आपण घरी थांबत नाही आणि आपण इमिजिएटली जातो. का? कारण आपल्याला तेव्हा इमिजिएटली डिलिव्हरी करणं इम्पॉर्टंट असतं. तर मग बाळाच्या बाजूचं पाणी जर सुकून गेलं तर मग बाळ आतमध्ये टॉयलेट करतं किंवा बाळाला आतमध्ये त्रास होतो. त्याच्यामुळे टायमात जर तुम्ही गेलात तर आपण ॲडिक्वेटली टाईम देऊ शकतो की बाळ खाली येऊन प्रॉपरली डिलिव्हरी होऊ शकते. म्हणून ते लगेचच तुम्हाला तिकडे पोचणं इम्पॉर्टंट आहे. अदर दॅन दॅट जर अचानक ब्लिडिंग व्हायला लागलं तर ब्लिडिंग व्हायला लागलं तर मग त्याच्यामध्ये कारण हे असू शकतात की जर तुमचं वार खाली असेल ज्याला आपण प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणतो तर त्याच्यामध्ये जर ब्लिडिंग होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इमिजिएटली आपल्याला डॉक्टरांकडे जाणं इम्पॉर्टंट आहे. कारण त्या ब्लड लॉसमध्ये बाळालाही इजा होऊ शकते. तर ते इमिजिएटली आपण रक्त बंद करण्याचे पण औषधं देतो. ते तुमचं रक्त जे हिमोग्लोबिन मेंटेन करायचं पण औषध देतो आणि पुढे जर आपल्याला न्यायची असेल प्रेग्नन्सी तर त्याचं पण आपण औषध देतो. जर तुमचा 9वा महिना असेल तर आपण तेव्हाच आपण डिलिव्हरीसाठी घेऊ शकतो. सो दीज आर द डेंजर सिग्नल्स. तुम्ही आता नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये काय डेंजर सिग्नल्स आहेत आणि काय झाल्यानंतर लेबर चालू होतं आहे हे तुम्ही व्यवस्थित सांगितलं. तर मला आता म्हणायचं की प्री टर्म म्हणजे टर्मच्या आधी ज्यांची डिलिव्हरी होते ते कुठल्या आठवड्यात होते आणि ते बाळ जन्माला आलं तर ते खरोखरच कमी वजनाचं असतं. त्याच्यामुळे बाळ आणि त्याची आई या दोघांची काळजी तुम्हाला घ्यायची असते. तर ती तुम्ही कशी घेता? ओके. सो प्री टर्म म्हणजे बेसिकली 36 वीकच्या आधी जी काही डिलिव्हरी जे आपण थांबवू शकत नाही आहे त्याला आपण प्री टर्म लेबर म्हणतो. आता ही डिलिव्हरी कधीही होऊ शकते पण 28 वीक्स म्हणजे 7वा महिना लागल्यानंतर जर डिलिव्हरी होते तर ते इझिली मुंबईच्या कुठल्याही NICUमध्ये बाळ जाऊन ते प्रॉपरली आपल्याला परत मिळू शकतो काही त्रास न होता. कारण 7व्या महिन्यापर्यंत बाळाचं जे वजन आहे ते 1 किलो पोचतं. तर 1 किलोच्या पुढचं जे बाळ आहे ते 1 किलो ते 2.5 3 3.5 तोपर्यंत जे वजनाचं बाळ आहे ते इझिली आपण NICUमध्ये पाठवून बाळाची काळजी घेऊ शकतो. आता प्रीटर्म डिलिव्हरी का होतं? सर्वात इम्पॉर्टंट कॉज हे आहे की जर
पाणी कमी पित असाल तुम्ही आणि जर रिपीटेड युरिन इन्फेक्शन होत असेल तर लघवीची जागा आपल्या वजायनाच्या जागेच्या खूप जवळ असते, त्याच्यामुळे त्याच्या बाजूचं वजायनल इन्फेक्शनसुद्धा व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे जे गर्भाशयाचं तोंड आहे ते छोटं व्हायला लागतं. गर्भाशयाचं जे तोंड आहे तेच गर्भाला आतमध्ये घट्टपैकी बंद ठेवून आतमध्ये ठेवतं. जर त्याला इजा झाली किंवा त्याला सूज यायला लागली किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे ते लूज पडू शकतं आणि त्याच्यामुळे ते मग ते वजन पेलवू शकत नाही, त्याच्यामुळे ते सोडून देतं बाळाला आणि ते खाली यायला लागतं. खाली आल्यानंतर 2 गोष्टी आहेत. जर आपण लवकर तुम्ही डॉक्टरांकडे पोचलात तर आत्ताही एवढे चांगले मेडिसिन आहेत की आपण फक्त औषधांवर पण त्याला काळजी घेऊ शकतो आणि तुम्हाला बेड रेस्टवर आपण ते पुढे घेऊ शकतो. जर ते अगदी 2 सेंटीमीटर ओपन झालं, 3 सेंटीमीटर ओपन झालं तर मग आपल्याला तातडीने ऑपरेशनची एक सुविधा असते ज्याला आपण रेस्क्यू सर्कलाज म्हणून म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण तिकडे टाका घेण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण बेड रेस्ट देतो, तुम्हाला IV आपण औषधं देतो जेणेकरून ते तुमचं गर्भाशय शांत राहील आणि त्याच्याने आपण ट्राय करतो की ते गर्भ आत राहू शकेल जेवढं मॅक्सिमम पॉसिबल आहे तेवढं. जेवढं मॅक्सिमम म्हणजे मला ॲटलीस्ट 48 आवर्स हवेत का, कारण मला एक पर्टिक्युलर इंजेक्शन द्यायचं असतं ज्याला आपण स्टिरॉइडचं इंजेक्शन म्हणतो, ज्याला बेटनेसॉल इंजेक्शन असं म्हटलं जातं. तर त्या इंजेक्शननी काय होतं की बाळाचे जे फुफ्फुस आहेत म्हणजे लंग्स आहेत त्याची मॅच्युरिटी थोडी ॲक्सेलरेट होते. त्याच्यामुळे जरी चुकून असं झालं की 48 आवर्स नंतर मला काढावंच लागतं आहे कारण इन्फेक्शन दिसते ब्लडमध्ये किंवा ते राहतच नाही आहे आतमध्ये, असं काही जर सिच्युएशन आली आणि बाळाची जर डिलिव्हरी झालीच तर मग आपण जेव्हा NICUमध्ये पाठवतो तर तेव्हा जे बाळाला जे काही गोष्टी लागणार आहेत म्हणजे व्हेंटिलेटर म्हणा, CPAP म्हणा, तर ते न लागता फक्त ऑक्सिजनच्या ह्याच्यावर आपण ते इझिली कव्हरअप करू शकतो बाळाला. तर त्यांनी खूप जास्त ॲडव्हान्टेज मिळतो बाळाला, त्याच्यामुळे ते इंजेक्शन कंपल्सरीली सगळेच डॉक्टर आपण ॲज पर गाईडलाईन देणं भाग आहे असे. अदर दॅन दॅट तर ते घेतल्यानंतर मग आपण NICU जे आहे ते तुम्हाला एकदम चांगलं NICU मिळालं पाहिजे. जर वजन 1 किलोच्या पण खाली असेल तर टर्शरी NICU किंवा लेवल 2 NICU ह्याची इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. आपल्या आजूबाजूचे जे आहेत ते कुठले टाईपचे NICU आहे, लेवल 1 आहे, लेवल 2 आहे की लेवल 3 आहे, ह्याची थोडीशी तुम्हाला जाणीव असायला इम्पॉर्टंट आहे किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारलं तरी ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतील. वजन जेव्हा 2 किलोच्या वरती असतं आणि जर बाळाला काही इजा होत असेल की जसं बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा बाळानी आतमध्ये टॉयलेट केल्यामुळे बाळाचं लंग्समध्ये पाणी गेलेलं असेल, असं काही त्रास असेल तर ते लेवल 1 NICUमध्ये आपण पाठवू शकतो. जर बाळाचं वजन 2 किलोच्या खाली असेल तर लेवल 2 किंवा लेवल 3 NICUमध्ये पाठवणं जास्त इम्पॉर्टंट आणि जास्त बेनिफिशियल असतं कारण त्याच्यामध्ये त्याची काळजी आणि नीटपणे आणि तिकडची जी स्टेरिलिटी आहे ती खूप वेगळ्या लेवलची असल्यामुळे बाळाची रिकव्हरी खूप चांगल्यापैकी होते. सो मुंबईमध्ये सगळेच लेवलचे NICU अवेलेबल आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये नसाल, कुठल्या दुसऱ्या ठिकाणी असाल तर मग तुम्हाला अशा ठिकाणीच डिलिव्हरीसाठी पोचायला पाहिजे जिथे NICU इन हाऊस आहे, म्हणजे त्याच हॉस्पिटलमध्ये NICU असलेल्याच ठिकाणी तुम्ही डिलिव्हरी केलेलं जास्त सोयीस्कर होईल रॅदर देन बेबीला शिफ्ट करणं एंड मोमेंटला. कारण शिफ्टिंगमध्ये सुद्धा बाळाला जे ऑक्सिजन मिळणार नाही किंवा शिफ्टिंगमध्ये जे काय हालचाल होणार त्याच्यामध्येही बाळाला इजा होण्याची शक्यता असते, एस्पेशली जेव्हा बाळ छोटं असतं. आता डॉक्टरांनी सांगितलं NICU म्हणजे काय, तर माझ्या काही प्रेक्षकांना समजा माहीत नसेल तर फक्त एवढंच लक्षात घ्या, ICU तुम्हाला माहिती आहे तो मोठ्या लोकांसाठी असतो आणि NICU जो आहे ती लहान जी बाळं आहेत जी 1 दिवसाची आहे, 2 दिवसाची आहेत किंवा 15 दिवसाची आहेत, या सगळ्यांसाठी आम्ही NICU म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये सगळं अवेलेबल असतं. डॉक्टर मला आणखीन एक विचारायचं आहे की समजा डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा HIV आहे किंवा दुसरं कन्व्हल्जन्स आहे, या सगळ्याची औषधं आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये चालू ठेवल्या तर चालतं का? हो, सो बेसिकली हे सगळे मेडिकल कंडिशनमध्ये पडतात आणि पेशंटला जर हे आधीपासून मेडिकल कंडिशन असेल तर आपल्याला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे फक्त गायनॅक नाही, तुम्हाला कंपल्सरीली फिजिशियनचा रेफरन्स घ्यावा लागतो आणि त्याच्यातलेही तज्ज्ञ तुम्हाला बघतात, म्हणजे त्याची प्रॉपरली काळजी घेतली जाते, त्याचा एक वेगळा तुमचा फॉलोअप असतो आणि तुमच्या पेशंटला 2 डॉक्टर बघत असतात. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळेच गोष्टी आपण प्रॉपरली ॲडिक्वेटली ॲड्रेस करतो. अच्छा, आणि काही काही लोक असं थोडंसं गैरसमजूत आहे त्याच्यात, आपण तुम्ही डाएटविषयी सांगितलंच, काय काय म्हणतात की पपई खाल्लं तर ॲबॉर्शन होतं किंवा फलाना काही बिया खाल्ल्या तर ॲबॉर्शन होतं, हे खरं आहे का, ह्या मिसकन्सेप्ट आहे? सो हीट करणाऱ्या गोष्टी जे आहेत
ते आपण सहसा 8व्या महिन्यापर्यंत नाही देत. ओके. सो ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली फ्रूट्समध्ये जर तुम्ही विचाराल तर पपया, पायनॅपल आणि आंबा, पिकलेला आंबा, कच्चा आंबा तुम्ही घेऊ शकता. तर ह्या गोष्टी आपण नाही सांगतो. अदर दॅन दॅट व्हेजिटेबलमध्ये जर तुम्ही विचाराल तर फ्रॉम एन एलर्जिक पॉईंट ऑफ व्ह्यू काही जणांना सुरण किंवा अळू ह्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण सहसा सांगतो की अवॉइड करा, कशाला काहीतरी नवीन उद्भवून घ्यायचं असं. आणि नॉनव्हेजमध्ये जर तुम्ही विचाराल तर अवॉइड करण्याच्या गोष्टी म्हणजे शेल्ड फिशेस, म्हणजे प्रॉन्स, क्रॅब, त्या गोष्टी आपण नाही घेत. आणि खाण्याच्या गोष्टी म्हणजे सुरमई, पापलेट, बोंबील ह्या फिश तुम्ही घेऊ शकता. हलवा, बांगडा हा फिश नाही घेऊ शकत कारण त्याच्यामध्ये पण हीट जास्त असते. बाकी तुम्ही अंडं घेऊ शकता, ते सेकंड ट्रायमेस्टरपासून. पहिल्या 3 महिन्यामध्ये जेवढं तुम्ही कमीत कमी नॉनव्हेज घ्याल तेवढं बेटर आहे. पण जसं तुमचे पुढचे 3 महिने सुरू होतात तर तुम्ही नक्की घ्या नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस जर तुम्ही असाल नॉनव्हेज तर, कारण त्याच्यामध्ये खूप चांगला सोर्स असतो प्रोटीनचा. तर अंडं घेऊ शकता, मटण घेऊ शकता, पण तुम्ही चिकन वगैरे नाही घ्यायचं असं. अच्छा. तुम्ही सांगितलं की डाएटमध्ये हे सगळं घ्यायचंच आहे आणि आपण फोलिक ॲसिड देतो, आयर्न देतो आणि कॅल्शियम पण देतो. हे सगळं थ्रूआउट प्रेग्नन्सी चालतं का पहिल्या 3 महिन्यामध्येच चालतं? सो पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण पर्टिक्युलरली फक्त फोलिक ॲसिड देतो. आणि फोलिक ॲसिड जे आहे ते बाळाचं डोक्याचं ब्रेन डेव्हलपमेंट आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आपल्याला त्या नॅचरल सोर्सेसमधून पण मिळतं, आपल्या सगळ्या भाज्यांमधून पण मिळतं. पण हल्ली का कंपल्सरी झालं आहे, कारण मुंबईमध्ये तरी ॲटलिस्ट ती प्रथा झाली आहे की आपण जेवण बनतं सकाळी कोणतरी येऊन बनवतं आणि आपण जेवतो दुपारी. तर ते आपण गरम करतो, रिहीट करतो, रिकुक करतो, त्याच्यामध्ये फोलिक ॲसिड उडून जातं. त्याच्यामुळे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला ते गोळी घेणं. जर तुम्हाला अशी जर सवय असेल घरात की बनवलं जेवण आणि खाल्लं, तर त्याच्यामध्ये मग जशी पूर्वी सवय होती सगळ्यांना की आई आपल्याला बनवते आणि जेवण देते, तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढी औषधं घ्यायची गरज नाही पडत. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर फोलिक ॲसिड नाही जरी घेतलं पण एकदम ताजं जेवण तुम्ही घरचं बनवलेलं खात असाल तरी काही प्रॉब्लेम येत नाही बाळाला असं. आणि आयर्न आणि कॅल्शियमचं जे तुम्ही विचारताय तर ते पर्टिक्युलरली आम्ही 3ऱ्या महिन्यापासून सुरू करतो, कारण आयर्नमध्ये सुद्धा थोडंसं ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण अवॉइड करतो, नॅचरल सोर्सेस बरे पडतात. पण आयर्नची एकच गोळी आणि कॅल्शियमची एकच गोळी आपण ह्याच्यासाठी देतोय कारण आपण असा विचार करतोय की तुम्ही बॅलन्स डाएट घेताय. जर तुम्ही आयर्न रिच फूड घेत नसाल किंवा तुम्ही दूधच घेत नसाल तर आपल्याला त्याच्या 2-2 गोळ्याही द्याव्या लागतात. आयर्न रिच सप्लिमेंटमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला डाळिंबाचं ज्यूस किंवा हिरवे पालेभाज्या, अंजीर, त्याच्यानंतर मोड आलेले कडधान्य, हे सगळे जे आहेत ते आयर्नचे खूप इम्पॉर्टंट सोर्सेस आहे. आणि थोडासा छोटा खडा गुळचा, तर हे सगळं तुम्ही घेऊ शकता. कॅल्शियममध्ये तुम्हाला नाचणी किंवा रागी जे म्हणतो आपण ते, आणि दुधाचे सगळे सोर्सेस, दूध, दही, पनीर, हे सगळं ह्याच्यामध्ये कॅल्शियम चांगलं असतं. इवन सीताफळमध्ये सुद्धा कॅल्शियम खूप चांगल्या ह्याच्यामध्ये असतं. आता ज्या डिलिव्हरीज होत आहेत ज्या काही, त्या कधी नॉर्मल होत आहेत, कधी वेगवेगळ्या तऱ्हेने होत आहेत, तर त्याबद्दल मला सांगाल का? किंवा फोर्सेप कधी वापरला जातो किंवा आणखीन तुम्ही सिझेरियन सेक्शन आहे ते तुम्ही कधी डिसिजन घेता की हे करायचं आहे म्हणून? सो आता कसं असतं की जसा 9वा महिना सुरू होतो तसं तुमचे डॉक्टर जे आहेत ते इंटरनल चेकअप करतात, म्हणजे पर वजायनल एक्झामिनेशन करतात, म्हणजे आतून चेक करतात. ते 2 फिंगरनी चेक करतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे तुमचं खालचं जे हाड आहे ज्याला आपण पेल्विक बोन म्हणतो त्याच्या रिलेशनमध्ये तुमचं बाळाचं डोकं कितपत आतमध्ये आलं आहे त्याची जाणीव होते. तर त्याच्यामध्ये जर बाळाचं डोकं एवढं जर आतमध्ये आलेलं असेल, टिल द म्हणजे कानापर्यंत जर व्यवस्थित आतमध्ये 9व्या महिन्याच्या स्टार्टिंगला आलं असेल, तर तुमचे डॉक्टर क्लिअरली तुम्हाला सांगतील की काही काळजी करायची गरज नाही, बाळ व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. जर ते तेवढंही आतमध्ये आलं नसेल तर मग तुमचे डॉक्टर तुम्हाला एक्सरसाइजेस सांगतील जेणेकरून ते व्यवस्थित तिकडचे स्नायू थोडेसे फ्लेक्झिबल होतील आणि बाळाला आतमध्ये येण्याची चांगली सिच्युएशन येईल.
दुसरी गोष्ट, जर तुमचं एक्सरसाइजेस, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, बाळ वरती न खेचणं किंवा बॉडी टाईट न करणं, हे सगळं जर तुम्ही नीट ह्या 1 महिन्यामध्ये शिकू शकाल, तर बाळ जरी वरती असेल तरी ते छानपैकी 9व्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ते आतमध्ये येऊ शकतं आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीची खूप चांगले चान्सेस असतात. जर तुमचा 9वा महिना एंड होईपर्यंत म्हणजे 40 वीक्स टच झाले तरी पण तुम्हाला काही कळा स्वतःहून आल्या नाहीत किंवा तुम्हाला खालून पाणी गेलं नाही, काही ब्लिडिंग गेलं नाही आणि जर बाळ कमी पण फिरत नसेल तरी पण 40वा आठवडा जो आहे, लास्ट डे ऑफ डिलिव्हरी, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी जे आपण म्हणतो, त्या दिवशी तुम्हाला ॲडमिट केलं जातं आणि त्या दिवशी मग तुमचे डॉक्टर जे आहेत ते आपण कळा येण्याची औषधं आपण सुरू करणार, ज्याला आपण इंडक्शन ऑफ लेबर म्हणतो. आता इंडक्शन ऑफ लेबरमध्ये काय होतं की आपण आर्टिफिशियली औषधांनी ते कळा आणायचा प्रयत्न करतोय. जर बाळ तेव्हा वरती असेल किंवा जरी आतमध्ये प्रॉपरली असेल तर ते त्याला हेल्प होतं आणि ते आतमध्ये अजून जेव्हा पेल्विक बोनमध्ये येतं आणि प्रॉपरली फिक्स होतं की मग त्याला खाली येण्याला काही त्रास होत नाही. जर त्या ह्याच्यामध्ये ड्युरेशनमध्ये जर तुमचं ब्रीदिंग एफर्ट्स नीट नसतील किंवा तुम्ही काही एफर्ट्सच टाकले नाही डीप ब्रीदिंग शिकायला, तर तुम्हाला जर फक्त तुम्ही कळांकडेच तुम्ही लक्ष देत असाल तर मग कधी कधी कमी ब्रीदिंग तुमच्या लेबर प्रोसेसमध्ये झाल्यामुळे बाळ आतमध्ये टॉयलेट करतं. जर आतमध्ये बाळाने टॉयलेट केली म्हणजे ग्रीन कलरचं पाणी जर खालून जायला लागलं किंवा बाळाचे ठोके जे आपण नॉर्मली सारखे मध्ये मध्ये दर एक अर्ध्या तासांनी जे चेक करतो त्याच्यामध्ये जर बाळाचे ठोके कमी होत आहेत, 100पेक्षा खाली जात आहेत असं जर जाणवून आलं तर मग आपल्याला पुढच्या स्टेप्सला जायला लागतं. ते पुढचे स्टेप्स जे आहेत ते डिपेंड होतं की तुमचं जे गर्भाशयाचं तोंड आहे ते कितपत उघडलं आहे. सो नॉर्मली आपलं जे फुल डायलेटेशन आपण जे म्हणतो ते 10 सेंटीमीटर असतं, म्हणजे 10 सेंटीमीटर. आता पहिले जे 4 सेंटीमीटर असतात त्याला आपण लेटंट फेज ऑफ लेबर म्हणतो आणि पुढचे जे 4 ते 10 सेंटीमीटर आहे त्याला आपण ॲक्टिव्ह फेज ऑफ लेबर बोलतो. पहिले 4 सेंटीमीटर जे आहे त्याच्यामध्ये तुमची बॉडी तयारी करत असते की हां आता डिलिव्हरीची टाईम आली आणि आता आपण प्रॉपरली डिलिव्हरीकडेच चाललो आहे, काही पाठी बघायचं नाही आहे. पण त्याला किती टाईम लागेल त्याचा काही टाईम फ्रेम नसतो. त्याला काही काही जणांना अक्षरशः 1 दिवस लागतो, काही काही जणांना 15 दिवस लागू शकतात. सो त्याचा काही टाईम फ्रेम नाही. पण जेव्हा 2 to 3 सेंटीमीटर ओपनिंग जेव्हा आपल्याला आतून चेक केल्यावर दिसते, दॅट इज द टाईम की तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्ही ॲडमिट व्हा, पुढचं आपण बघूया. आता ॲडमिट झाल्यानंतर तुम्ही जे आपण पिशवीचं तोंड थोडंसं आणि सॉफ्ट होण्यासाठी आणि थोडं अजून छानपैकी उघडण्यासाठी जे औषधं असतात ते पहिले दिले जातात, जेणेकरून ते ॲटलीस्ट लेटंट फेज कवर करेल. आणि लेटंट फेज होईपर्यंत तुमचे स्वतःहून कळा जे आहेत ते इनिशिएट होतात. जर ते चांगल्यापैकी इनिशिएट झाले तर पुढे डॉक्टरांना जास्त आपल्याला इंटरव्हेन्शन करायची गरज नाही पडत. पण जर तुमचे कळा प्रॉपरली इनिशिएट नाही झाले तर मग आपल्याला पिटोसिन म्हणून इंजेक्शन असतं जे आपण सलाईनमधून देतो, जेणेकरून ते तुमचे गर्भाशय प्रॉपरली कळा आणायला लागतो आणि ते आपल्या गर्भाला खाली पुश करतो. तर त्याच्याने जर तुमचं व्यवस्थित ते खाली येत असेल, आता 4 सेंटीमीटर नंतर एकदम क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत की एका तासामध्ये बाळाचं जे डिसेंट आहे म्हणजे खाली जे येण्याची क्षमता आहे ती 1 सेंटीमीटरनी खाली यायला पाहिजे आणि जे पिशवीचं तोंड आहे ते पण 1 सेंटीमीटरनी वाढायला पाहिजे. सो जर तो तसा मोमेंटम मिळत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आपण फक्त वेट अँड वॉच पॉलिसी करतो विथ अ गुड मॉनिटरिंग ऑफ फिटल हार्टबीट, म्हणजे बाळाचे ठोके आपण व्यवस्थित टाईम टू टाईम चेक करतो. पण इन केस जर असं झालं की आपल्याला काहीही डिव्हिएशन मिळतं आहे, म्हणजे मी चेक केलं आत्ता जर सपोज 5 सेंटीमीटर आहे आणि 3 तासांनी मी चेक केलं आणि तरीही 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे कुठेतरी अडथळा येतो आहे, बाळाला एका लेवलला येईपर्यंत ते अडकलं आहे. सो 5 सेंटीमीटरपर्यंत जेव्हा येतं तर त्याच्यानंतर मग आपल्याला बघायला लागतं की ते आणि व्यवस्थित ओपन होऊ शकतं, म्हणजे पिशवीचं तोंड थिक आहे की थिन आहे. जर ते खूप जाडं असेल आणि ते आपल्याला औषधांनी लगेचच आपल्याला ओपन करता येत नसेल तर मग आपण डिसिजन घेतो की नाही आपल्याला सिझेरियन सेक्शन घ्यायला लागू शकतं, जर अजून 2 तासामध्ये जर ते खाली येत नसेल तर. आणि जर ते अगदी थिंड आउट असेल, पिशवीचं तोंड अगदी थिंड आउट असेल तर चांगली औषधं अवेलेबल आहेत ज्यांनी आपण ते चांगल्यापैकी ओपन करू शकतो, जेणेकरून ते फुल डायलेट झाल्यानंतर आपण ते आणि पुढे आपण हेल्प करू शकतो बाकीच्या मेथड्सनी. बाकीचे मेथड्स म्हणजे काय, फोर्सेप आणि व्हॅक्यूम. फोर्सेप आणि व्हॅक्यूममध्ये काय असतं की पिशवीचं तोंड पूर्णपैकी ओपन झालेलं पाहिजे, दॅट इज द फर्स्ट क्रायटेरिया. आणि बाळाचं जे डोकं आहे ते ॲटलीस्ट मिड पेल्विसच्या पुढच्या लेवलपर्यंत आलेलं पाहिजे, म्हणजे तुमचं पिशवी खालचं जे हाड आहे त्याच्या
त्याचं जे ब्रेथ आहे त्याच्या अर्ध्या लेवलच्या थोडं खालपर्यंत ते यायला पाहिजे. अगदी वरून आपण फोर्सेपनी किंवा व्हॅक्यूमनी काढू शकतो तो कॉन्सेप्ट आता राहिलेला नाही आहे. आउटलेट फोर्सेप आणि आउटलेट व्हॅक्यूम आर द ओनली 2 थिंग्स जे अलाउड आहेत. तर त्याच्यामध्ये आपण इझिली जर आई खूप थकली असेल पुश करून वगैरे तर त्याने आपण ते हेल्प करू शकतो आणि ते इझिली अचीव करू शकतो. फक्त जर इन केस बाळाचे ठोके कमी होत असतील आणि आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे खेचून घ्यायला किंवा खूप जास्त लेवलला म्हणजे मेकोनियम म्हणजे जे बाळांनी संडास केलेली असते त्याचेसुद्धा ग्रेडेशन्स असतात, थिन, मॉडरेट आणि थिक. म्हणजे अगदी हलकं किंवा थोडं जाड किंवा एकदम घट्ट असं शी केलेली असते. जर तसं काही प्रकार असेल एकदम खूप जास्त घट्ट शी केली आहे बाळांनी आतमध्ये तर मग आपण जास्त थांबत नाही, आपण इमिजिएटली ऑपरेशनला घेतो. कारण शेवटी आईचं आणि बाळाचं दोघांचंही सेफ्टी बघणं अटमोस्ट इम्पॉर्टन्स आहे. आपण फक्त आईचा विचार करतोय आणि बाळाकडे दुर्लक्ष करतोय किंवा फक्त बाळाकडे बघतोय आणि आईकडे दुर्लक्ष करतोय अशा गोष्टी होत नाही. सो हे विन विन सिच्युएशन असते की आपण दोघांनाही आपण घेऊन पुढे जातो. सो ती जी एक मान्यता आहे की हे डॉक्टर नॉर्मल करतात आणि हे डॉक्टर सिझेरियन करतात तसं नसतं. ह्याला एक प्रॉपर सायंटिफिक अप्रोच असतो आणि त्याच्याप्रमाणेच सगळं मॉनिटरिंग पण केलं जातं आणि त्याच्याप्रमाणेच पुढचे डिसिजन घेतले जातात. अच्छा, तुम्ही सांगितलं फोर्सेप आणि व्हॅक्यूम हा जो प्रकार आहे तो कधी लावायचा हे पण सांगितलं आणि समजा ते नाही झालं तर आपल्याला सिझेरियन सेक्शन करायला लागतो. आणखीन आता काही नवीन ह्याच्यामध्ये काही पेनलेस लेबर किंवा हे असं काही आलेलं आहे ते कसं म्हणतात, म्हणजे ते कशी असते क्रिया? सो दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आता नवीन आलेलं आहे त्याला आपण पेनलेस किंवा एपिड्युरल एनल्जेसिया असं आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हे नॉर्मल डिलिव्हरीचाच प्रकार आहे की डिलिव्हरी जी आहे किंवा बाळ जे आहे ते खालूनच निघतं. फक्त ह्याच्यामध्ये आईला जे कळा सहन करायचे असतात ते कळा तिला उद्भवत नाहीत म्हणजे तिला सहन करायची गरज नाही. जसं आपल्याला जर डोकं दुखत असेल आणि आपण क्रोसिन घेतली तर क्रोसिनमुळे तुमचं डोकं दुखायचं थांबेल, पण क्रोसिनमुळे तुम्हाला कशामुळे डोकं दुखत होतं ते थांबणार नाही आहे. तसंच एपिड्युरल किंवा पेनलेसमध्ये आपण काय करतो की पाठीमध्ये एक सुई घालतो, जसं स्पायनल ॲनेस्थेसिया म्हणजे जसं आपण सिझेरियनमध्ये करतो तसाच प्रकार असतो, बट ह्याची टेक्निक थोडीशी वेगळी आहे. स्पायनल ॲनेस्थेसियामध्ये आपण जी सुई घालतो ती अक्षरशः आतमध्येपर्यंत घालतो, अगदी मणक्याच्या आतमध्ये त्या नर्व्सपर्यंत घालतो आणि नर्व्सच्या बाजूचं पाणी आपण जिथेपर्यंत असतं तिकडेपर्यंत ती सुई जाते. जेव्हा पेनलेस देतो तेव्हा एकदम आउटर मोस्ट लेअरमध्ये आपण ती सुई घालतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही इजा वगैरे होण्याची शक्यता नसते. आणि हे एक्सपर्टीज ज्यांच्याकडे आहे म्हणजे ज्यांना ही प्रोसिजर अगदी व्यवस्थित माहिती असेल, जसे सिनियर ॲनेस्थेसिओलॉजिस्ट जे असतात, भूल देणारे डॉक्टर जे सिनियर असतात त्यांच्याकडूनच आपण ते करून घेतो. तर ह्याच्यामध्ये ॲनेस्थेटिस्ट येतात, ते तुमचं असेसमेंट करतात, त्याच्यानंतर ती सुई घालतात आणि त्या सुईमधूनच ती आपल्या केसाच्या एवढी अगदी बारीक एक नळी असते जी आतमध्ये स्पाईनमध्ये ठेवली जाते, ती निडल काढली जाते त्याच्यानंतर आणि त्या ह्याला कॅथेटरला आपण तिकडे फिक्स करतो. ते फिक्स केल्यानंतर बाहेर जे त्याचं आउटलेट असतं त्याच्यामधून दर 1 तासांनी ॲनेस्थेटिस्ट तुमचे बाकीचे सगळे म्हणजे पल्स, BP, तुमचं कसं कॉन्ट्रॅक्शन चालू आहे त्याच्या हिशोबाने त्याच्यामधून ते औषध देतात आणि तुम्हाला पेन रिलीफ पूर्णपैकी देतात. म्हणजे आधी तुम्ही जेव्हा कळा नव्हता तेव्हा तुम्ही किती ब्युटिफुली अगदी सगळ्यांशी गप्पा मारू शकत होतात, तसं तुम्ही एवढ्या लेवलला तुम्ही कम्फर्टेबल होतात. आणि कळा असताना काय होतं की आपल्याला नॉर्मल जी रिॲक्शन असते ती पूर्ण बॉडी टाईट करणं किंवा अगदी श्वास रोखून धरणं ही आपली नॉर्मल ह्युमन रिॲक्शन आहे. तर ती आपण रिलॅक्स झाल्यामुळे काय होतं की आपले स्नायू सगळे लूज पडतात, आपण चांगलं ब्रीदिंगकडे लक्ष देऊ शकतो, त्याच्यामुळे बाळाला ऑक्सिजन नीट पोचतं, बाळ व्यवस्थित खाली येऊ शकतं आणि त्याच्यामुळे काय होतं की फटाफट खाली डिसेंड झाल्यामुळे डिलिव्हरी चांगली होण्याची शक्यता खूप चांगली असते. पण ह्याला एक क्रायटेरिया म्हणजे जोपर्यंत लेटंट फेज क्लिअर होत नाही, म्हणजे पहिले 4 सेंटीमीटर जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत तुमचे कुठलेही डॉक्टर तुम्हाला ते ऑफर करणार नाही. कारण पहिले 4 सेंटीमीटरला काही टाईम प्रेडिक्शन नसतो. पहिले 4 सेंटीमीटर झाल्यानंतर जर तुम्ही फक्त कळा मला सहन होत नाही, तुम्ही काय ते डिसाईड करा, अशा लेवलला जर तुम्ही गिवअप करणार असाल तर पेनलेस डिलिव्हरी इज अ बून. तुम्ही प्रॉपरली ते घ्या आणि तुम्हाला अक्षरशः छानपैकी तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी मिळू शकते. ह्याच्यामध्ये फक्त एक हिच असते की तुम्ही एवढे जास्त रिलॅक्स झाल्यामुळे चान्सेस व्हॅक्यूम डिलिव्हरीचे थोडे वाढतात. कारण तुम्हाला जेव्हा दुखत असतं तेव्हा तुम्ही
खूप की आधी हे काढा बाहेर जे पोटात येते, मला खूपच त्रास होतोय, अशा लेवलनी अशा जिद्दीने तुम्ही ते पुश करत असता. पण जेव्हा आपण एपिड्युरल देतो आणि तुम्ही एवढे रिलॅक्स होतात की तुम्ही गप्पा मारायला लागला, तर तुम्ही कशासाठी पुश कराल तेवढ्या झिलने? तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं पुशिंग एफर्ट्स थोडे कमी होतात. त्याच्यामुळे आम्हाला मग असिस्ट करावं लागतं आयदर फोर्सेपनी किंवा व्हॅक्यूमनी, विच इज इक्वली सेफ आणि आपण इझिली नॉर्मल वजायनल डिलिव्हरी घेऊ शकतो. अच्छा, त्याच्यामुळे स्त्री म्हणजे बाळाला पण काही धोका नाही आणि आईला पण काही धोका हो नाही. हो, कारण ह्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेतली जाते. ॲनेस्थेटिस्ट असतात जे पूर्णपैकी आईबरोबर असतात आणि आपली जी टीम असते ती पूर्णपैकी बाळाचं चेकिंग कंटिन्युअसली चालू असतं. आपण आतून पण कंटिन्युअसली या ड्युरेशन्स चेकअप करत असतो. तर कुठेही कोणीही निग्लेक्ट म्हणजे आई किंवा बाळ कोणीही निग्लेक्ट होत नाही. अच्छा, पण याचे काय म्हणजे पुढे जाऊन काही साईड इफेक्ट आहेत किंवा असं काय आहे का? कॉम्प्लिकेशन वाईज एपिड्युरलमध्ये अगदी खूप कमी आहेत. 5% लोकांमध्ये असं होऊ शकतं की स्पायनल हेडेक होऊ शकतं. स्पायनल हेडेक म्हणजे काय की जर ती बाई हल्ली इंजेक्शन देताना आणि ती सुई जर आतल्या लेवलला गेली तर मग स्पायनल फ्लुइड बाहेर आल्यामुळे असं होऊ शकतं की तिला हेडेक होतं आहे 7 दिवसापर्यंत. तर त्याच्यामध्ये रेमेडीज असतात की म्हणजे तुम्ही पूर्णपैकी झोपून राहायचं असतं, पाण्याचं प्रमाण डबल घ्यायचं असतं, सलाईन चालू राहतं आणि ते पूर्णपैकी व्यवस्थित होऊन जातं. तर प्रेक्षकांनो आणि मित्रांनो, आज आपल्याकडे डॉक्टर वैशाली यांनी पूर्ण आपल्या कुठल्या प्रकारची प्रसूती करता येते किंवा कुठल्या प्रकारचं लेबरला आपण जाऊ शकतो, इवन पेनलेस लेबर काय आहे, त्यानुसार तुमचे डेंजर सिग्नल्स काय आहेत. समजा योनिमार्गातून पाणी गेलं किंवा ब्लड गेलं किंवा तुमचे बाळाचे कॉन्ट्रॅक्शन थांबल्या, या सगळे डेंजर सिग्नल तुम्हाला सांगितले आहेत आणि या डेंजर सिग्नलचा तुम्ही वापर करा. त्याशिवाय त्याने डाएटविषयी जे काही सांगितलेलं आहे, अत्यंत सुरेख मार्गदर्शन त्याने डाएटविषयी केलेलं आहे. काय खायचं, काय नाही खायचं आणि जो काही पदार्थ गरम पडतात हा सुद्धा मुद्दा त्यांनी इथं मांडलेला आहे. त्यामुळे आजचा जो सेशन आहे आज मी इथंच थांबतो. डॉक्टर, तुमचं मनापासून आभार. तुम्ही इथे आलात आणि आम्ही हा जो आहे प्रेग्नन्सी म्हणा किंवा त्याच्या डिलिव्हरी म्हणा, या सगळ्याविषयी एकदम इत्थंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.